हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. स्वतःची चूक शोधा भाग 2. आपण क्रोध करणे म्हणजे आपल्या जीवनाची किल्ली दुसऱ्याच्या हातात देण्यासारखे आहे. कोणीतरी नाक खाजवावे आणि आपण भडकून उठावे, थैथयाट करावा आणि जीवनाचा आनंद घालवून दुःखी व्हावे, इतरांना दुःखी करावे. परंतु लक्षात घ्यावे की इतर फार काळ हे सहन करत नाहीत. ते तुम्हाला करमणुकीचे पात्र करतात आणि त्याची मौज घेतात. स्वतःची चूक न शोधणे म्हणजे आपल्या आनंदाची किल्ली समाजाच्या हातात देण्यासारखे आहे. अमुक चूक वागतो, समाज वाईट आहे म्हणून मला क्रोध येतो. याचा अर्थ जोपर्यंत अमुक सुधारत नाही, समाज सुधारत नाही, तोपर्यंत मी आनंदात असू शकत नाही. तो अमका कधीही सुधारणार नाही आणि समाजही कधी सुधारणार नाही. कोणीही तुमच्या तालावर जगायला जन्माला आलेले नाहीत. ते त्यांच्याप्रमाणेच आचरण करणार आहेत. याचा अर्थ तुम्हाला सुधारणा करायला हवी आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच सुधारणा करत नाही तोपर्यंत तुम्ही हे असेच अहंकारी, क्रोधी राहणार आणि सदा जीवनाचा आनंद न घेता दुःखी असणार. बाहेरील गोष्टी सतत वाढत जाणार आहेत. त्या तुमच्या दृष्टीने आणखी बिघडत जाणार आहेत. तुमच्यातील आग आणि त्याचे धुमारे तसेच धगधगत असणार आहेत. त्यातच तुम्ही एक दिवस जळून जाल. अति दुर्मिळ असे मानवी जीवन वाया जाण्यापेक्षा यामधून आणखी काही निष्पन्न होणार नाही. यामुळे आनंद सुख तर दूर राहीलच, परंतु दुःखाशिवाय तुम्ही काहीही जगलेले नसाल. यात तुम्ही तुमचे मालक नसता. तुमच्या जगण्याची मालकी तुम्ही इतरांच्या हातात देता. ते कसे वागतात यावर तुमच्या जीवनाचा आनंद अवलंबून असतो. यापेक्षा तुमच्या जीवनात आणखी दुर्दैवते कोणते असणार? तुम्ही तुमच्या गतसंचिताप्रमाणे जन्माला आलेले आहात. तुमचे जीवन तुम्ही जगायचे आहे. त्याचा आनंद तुमचा तुम्हीच घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही केवळ स्वतःवरच अवलंबून असायला पाहिजे. दुसरा तुम्हाला नेहमी फक्त दुःखच देऊ शकतो. फार तर तुम्ही मानलेत तर त्या दुःखात तुम्हाला अल्पकाळाकरता सुख मिळू शकेल. ते तात्पुरते असेल आणि अत्यल्प काळ टिकेल. परंतु दुसरा तुम्हाला कधीही आनंद देऊ शकत नाही. तो तुमचा तुम्हीच घ्यायचा आहे. याचा अर्थ जीवनाचा आनंद इतर कशावरही अवलंबून नाही. तो फक्त स्वतःवरच अवलंबून आहे. याचा अर्थ आत्मानंद हाच सत्यानंद आहे आणि बाकी सर्व सुखदुःख आहे. त्याच्या छटा आहेत, त्याचा आभास आहे. इतर गोष्टी तुम्हाला त्यांच्या गुलाम करतील, मालक नाही. कारण तुम्ही फक्त स्वतःचे स्वतः मालक असू शकता. इतरांवर मालकी शाबित करणे म्हणजे दगडावर डोके आपटणे आहे. यापेक्षा मूलभूत सुधारणा करावी. जगताचा उपयोग देह जीवित ठेवण्या इतपतच आहे हे वेळीच ओळखावे. आनंद आत अंतःकरणात आत्मरत असण्यात आहे. उपस्थिती. लाओत्से सांगतो की परंतु मुक्तीचा मार्ग निष्पक्ष असतो. तो फक्त सज्जनांचा कैवार घेतो. लाओत्सेच्या या ओवीतील या ओळीचा अर्थ परस्पर विरुद्ध असल्यासारखा वाटतो. मुक्तीचा मार्ग निष्पक्ष असून तो सज्जनांचा कैवार घेतो. वास्तवात निपक्ष म्हटले की सज्जनांप्रमाणेच दुर्जनांचाही सारखाच कैवारी असायला पाहिजे. येथे अर्थ विरुद्ध असल्यासारखे जरी वाटले तरी ते तसे नाही. वृक्षावर चिमणी, कावळा, घुबड इत्यादी असे असंख्य प्रकारचे पक्षी येऊन बसतात. वृक्ष सर्वांनाच सावली देतो आणि फळे देतो. तो जराही भेदभाव बाळगत नाही. वृक्षाखाली सज्जन, दुर्जन, गरीब, श्रीमंत इत्यादी असे विविध प्रकारचे जन विसावा घेतात. वृक्ष सर्वांना सावली देतो आणि फळेही देतो. तो जराही भेदभाव करत नाही. वृक्ष सर्वांसाठी आहे. तरीही फरक तो वृक्षाचा प्रसाद ग्रहण करून वर्तन करताना. एकच एक प्रसाद खाऊन सज्जन चांगलेच वर्तन करतो, तो मुक्त होतो. दुर्जन जसा वागतो तसे त्याला त्याचे प्रायश्चित्त मिळते. यात वृक्षाचा काहीही संबंध नसतो. जो काही त्या प्रसादाने कैवार घेतल्याचा, आशीर्वाद दिल्याचा आभास निर्माण होतो तो ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे त्याला भावतो. सूर्य सर्व जगतासाठी उगवतो,
परंतु जर एखादा झोपून राहिला तर त्याला सूर्य काय करणार? त्याचा प्रसाद इतर सर्वांना उपलब्ध आहे. ज्याला सुबुद्धी होते तो प्रसाद ग्रहण करतो. ज्याला सुबुद्धी होत नाही तो झोपून राहतो. सूर्य काही त्याला जागे करायला जात नाही. यात सूर्याने कोणाचा कैवार घेण्याचा किंवा न घेण्याचा प्रश्न नसून ज्याने प्रसाद घ्यायचा आहे त्याच्या इच्छेचा हा प्रश्न आहे. ज्याने त्याने आपले वर्तन तपासून पाहावे. यातून सुदैवाने कोणाला जर उपरती झालीच तर सूर्य त्याचे स्वागतच करतो. वर्गात गुरुजी सर्वच विद्यार्थ्यांना सारखेच शिकवत असतात. एक पहिला येतो. बरेचसे उत्तीर्ण होतात तर काही अनुत्तीर्ण होतात. यात शिकवणाऱ्या त्या गुरुजींचा काहीही दोष नसतो, तर ती विद्या शिकणाऱ्यांचा त्यात दोष असतो. अशा अर्थी लाओत्से या ओवीत ही ओळ सांगत आहे. दुसऱ्याला दूषणे देण्यापेक्षा आपण काय करत आहोत हे आपले आपण परखडपणे तपासून पाहावे. म्हणजे लक्षात येईल की आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार आहोत. आपल्या जीवनात इतर निमित्त आहेत. आपण प्रयत्न करणारे आहोत आणि परमात्मा फळ देणारा आहे. आपण प्रयत्नच केला नाही तर इतरांना आपण निमित्त होण्यापासून थांबवतो आणि परमात्म्याकडून मिळणाऱ्या फळाचा अस्वीकार करत असतो. परमात्मा आपल्या अपरोक्ष फळ देत असतो आणि त्यासाठी इतर सर्वजण अप्रत्यक्षपणे मदत करत असतात. अशा वेळी हे ओळखून आपली जबाबदारी असते. ते बक्षीस स्वीकारायला आपण तेथे उपस्थित व्हायला पाहिजे. हरि ओम.